MTV या वाहिनीवर हसल 2 या कार्यक्रमात सर्वांचे मने जिंकणारी अमरावती शहरातील निवासी असलेली आर्या हेमंत जाधव या युवतीची आता बिग बॉस मध्ये निवड झाली आहे। आर्या आता बिग बॉस मध्ये आपली कला सादर करीत आहेत। आर्या जाधव या युवतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। यावर आमच्या सिटी न्यूजने तिच्या पालकांशी संवाद साधला। मी मनानी पूर्ण प्रेमाने तुमच्यासाठी एक रॅप लिहिलेला आहे, थोडासा पेश किया जाए? ऑफ कोर्स प्लीज। कधी हाऊसफुल केला, कधी वेड लावलाय, किती लोकांना येड लावलाय, किती चोरांना मागे टाकलं, तुम्ही चोरलं हृदय राव, खेळ लावलाय। पण आता खेळ आहे बिग बॉसचा, खेळणार मी भावा। देशमुख साहेब पंत मराठ्यांचे छावा, आता शांतीचा नाही माहित पण राडा होणार। हे बिग बॉस आहे वा, फुल ड्रामा होणार, रामा होणार। कोणी गामात बुडणार, कोणी शब्दांनी मामा होणार। मी तर जान होणार तुमची, तुम जान कर तो देखो, बिग बॉस के घर में कभी आकर तो देखो। वाव। तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की माझी मुलगी आर्या जाधव ती सध्या बिग बॉस मराठी मध्ये ती सिलेक्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये परफॉर्म करत आहे। फार मोठी गोष्ट आहे, फार अभिमानाची गोष्ट आहे। अमरावती सारख्या अतिशय लहान शहरातून आज तिथे सिलेक्शन होणं म्हणजे किती लाखो लोक त्या ह्याच्यामध्ये कॉम्पिट करतात आणि त्या ह्याच्यामधून सिलेक्शन होणं ही अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे। हे फक्त शक्य तिच्या एकटीच्या आर्टमुळे नाही, ह्या तुमच्या सर्वांचं सहकार्य, तुमचा सर्वांचा सपोर्ट, कारण की तिला पास्ट मध्ये सुद्धा मिळालेला आहे। आर्या एक फार मोठी तशीच बाय बर्थ ती चांगली आर्टिस्ट आहे। आम्ही तिला लहानपणापासून बघतोय, ती खूप चांगली रायटर आहे, ती खूप चांगली सिंगर आहे, ती खूप चांगली डान्सर आहे। ह्या सर्व कला तिच्यामध्ये होत्या। इव्हन शिक्षणामध्ये सुद्धा ती खूप चांगली आहे। तिने आर्किटेक्चर डिस्टिंक्शन मध्ये पासआउट केलं आणि त्याच्यानंतर तिचं हे पॅशन होतं आणि त्या पॅशन मध्ये तिने रॅप सिंगिंग सुरुवात केली। रॅप सिंगिंग मध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तिने MTV हसल मध्ये जे 2.5 लाख कंटेस्टंट मधून तिचं सिलेक्शन झालेलं होतं 25 जणांमध्ये, त्याच्यामध्ये आर्या होती। तो प्रोग्राम तर पूर्ण देशात आणि विदेशात सुद्धा पब्लिश व्हायचा। तर तिने तसं तिचं नाव जे आहे ते ऑलरेडी नॅशनल लेवलवर एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि आता हे ऍज अ महाराष्ट्रीयन म्हणून फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की तिचं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आता रिसेंटली 2-3 दिवसापासून तिचा शो कंटिन्युअस आम्ही बघतोय, तुम्ही सुद्धा बघत असाल। नसाल तर कृपा करून तुम्ही सर्वांनी आता तो शो बघा आणि यापुढे जेव्हाही तिचं रेटिंगचं ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस प्लीज तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही तिला भरभरून तिचं व्होटिंग करून तिला तुम्ही रेटिंग द्यावे।